तर नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर आम्ही पाऊस चालू असल्यामुळे 2-3 दिवस आम्ही भुईमुगाला थोडं ब्रेक घेतलं होतं आणि पाऊस उघडल्यानंतर परत आज 18 तारीख तर आजपासून परत सुरुवात केली आहे शेतकरी बांधवांनो. आणि या असं भुईमुगाला अशा इतक्या भरपूर अशा शेंगा आहेत. पाऊस बरोबर जास्त आणि कमी नाही हिशोबात असल्यामुळे असा भरपूर ते झाला मित्रांनो. आणि हे बघा शेंगा एकदम फुल किती मोठ्या शेंगा आहेत. शेंगांना काही कमी नाही मित्रांनो. शेंगाच्या हे बघा आता एकच झाड आहेत, किती फुल शेंगा आलेले आहेत त्याला. एकच झाड आहेत हे बघा. एकाच झाडाला कमीत कमी 60 ते 70 शेंगा असेल मित्रांनो. हे बघा. तर आज आता हे उपटून झालेलं आहेत. अशा शेंगा अशा आळाशा टाकलेल्या आहेत आम्ही जागी जागी. आणि आज जसं ऊन पडलेलं आहे तसं जर ऊन जर राहिले तर देवाची कृपा होईल थोडी. पण काही पाऊस चालूच आहेत त्याच्यामुळे काय आता इकडं पाठीमागं पण उपटून टाकलेलं आहे भुईमुग. आणि आमच्या मॅडम तिकडं शेंगाचे झाडं काढीत आहेत. कितीक राहिलं ग? तर एवढा राहिला मित्रांनो, थोडा राहिला आता पुढे. म्हणजे त्यामध्ये पण इकडं अर्धा उपाडला आणि थोडा असाच सगट पट्टा बाकी आहे आता. तर या अशा शेंगा काढण्याचं काम चालू आहे आमचं. आणि आता हे 2 दिवसात भुईमुग झाला की लगेच मक्का पण सोंगायची आहे. आणि पलीकडचा पण एक प्लॉट बाकी आहे, पण त्याला थोडा वेळ आहे. आणि पहिला हा काढून घेऊ. बघा आमच्या मॅडम किती पटापटा पटापटा शेंगा उपटत आहेत. आणि हे बघा इकडं पण आळाशा घातलेले आहे, ती एक बघा. आणि ही पण बघा. आणि थोडी इकडं माती आलेली आहे मित्रांनो. इकडं थोडं रान वल्लं होतं त्याच्यामुळे इकडं थोड्या स्पष्ट दिसत नाहीत. आणि कशा आहे शेंगा आमच्या भुईमुगाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. थोडाच राहिलेला आहे आता, एवढा काढून घेतो मित्रांनो. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.